भगवान गौतम बुद्ध, परंतु अतिशय दादासाहेबरावांचा उद्देश मला या ठिकाणी थोडक्यात सांगायचा होता. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खासदार हरिहरराव सोनवणे, स्वातंत्र्य सैनिक प्रभाकरराव हिंगोले, रिपब्लिकन झंझावात बाबासाहेबांच्या हयातीतच साधने तथा भ्रमणध्वनीसारखी संपर्काची साधने नसताना माजलेला असताना अशा काळात बैलगाडी किंवा पायी चालत दऱ्याखोऱ्यातून दगड धोंडे नदी नाले तुडीत खेडोपाडी वाडी तांड्यावर जाऊन निस्वार्थ भावनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ गोरगरीब माणसापर्यंत पोहोचवली. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन अडीअडचणी दूर केल्या. त्यांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देत स्वावलंबी बनवून त्यांच्या अंगी स्वाभिमान निर्माण केला. ती चळवळ नवीन पिढीला माहिती व्हावी या ठिकाणी माझे बंधू ॲडव्होकेट मामाई हे 20/11/2018 पॅरालिसिस अटॅक येऊन बेशुद्ध झालेले होते. मी मुंबईला होतो आणि नागराजला सांगून त्यांना ॲडमिट केलं. एका दवाखान्यात त्यांना पाहिलं मी दुसऱ्या दिवशी सकाळी आल्याबरोबर तर काही सुधारणा नव्हती. मग मी ताबडतोब डॉक्टर चेंज केला आणि डॉक्टर धोंडेच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट केलं. डॉक्टर धोंडे बंधूंनी सांगितलं की हे एकतर कोमामध्ये जातील आणि झालेली इच्छाशक्ती जर जोरदार असेल तर लवकरच त्यातून बाहेर पडतील. ते एकच वाक्य ऐकून हे जे पुस्तक सरांनी लिहिलं त्याचं मुखप्रश्न तयार होतच. त्याची प्रिंट काढली मी आणि दुपारी येऊन प्रिंट आणि दाखवली त्यांना. शुद्ध नव्हती, बोलता येत नव्हतं, तरी त्यांनी ते मलप्रश्नावर जे लेखकाचा फोटो असतो तो इशारा केला. तिथं गवईसाहेबाचा टाक म्हणून सांगितलं. हे नको म्हणले, हे असं नको म्हणले. मग कोणाचा टाकायचा? गवईसाहेबाचा टाकायचा का? हो म्हणले, तिथं गवईसाहेबाचा. मग ती प्रिंट काढून आणून दिली आणि 7 दिवसात त्यांचं ते सगळी बिमारी हे झाली आणि घरी परतली. तर एवढी दांडगी या पुस्तकामागची त्यांची इच्छा होती. चळवळ लोकांसमोर यावी अशी त्यांची इच्छा होती. ती चळवळ त्या पुस्तकातून मांडण्याचा सरांनी प्रयत्न केला. सध्याच्या राजकीय वातावरणात नवीन तरुणांना असे वाटते की 1956 ते 1980 पर्यंत चळवळच झाली नाही. त्यांना असं वाटते की बाळासाहेब आंबेडकर आणि कांशीराम यांच्या राजकीय क्षेत्रात आल्यापासूनच महाराज स्वर्गीयांचा उद्धार झाला. पण ते त्यांच्या डोक्यावरील निळी पट्टी काढण्यासाठी ही व्याख्यानमाला चालू करण्याचा माझा उद्देश आहे. कारण 56 ते 80 पर्यंत जी काही आंदोलनं झाली त्यातून गायरान जमिनीचे पट्टे मिळाले, बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. ही चळवळ अजून बरेच जण विसरून चालले. ती सर्वांच्या नजरेस यावी, तीच चळवळ सर्वांना समजावी हा या मागचा उद्देश होता. म्हणून ही व्याख्यानमाला मी चालू केलेली आहे. जय भीम, धन्यवाद. यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने या व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पासाठी गेल्या महामहिम रासू गवई असताना की त्या काही 1-2 गोष्टींचा उलगडा या ठिकाणी होणे आवश्यक आहे. ज्येष्ठ मंडळी बोलण्याच्या अगोदर मी स्वतःवरच वेळ मागून घेतलेला आहे. मामायोले यांच्या संदर्भाने सांगत असताना मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल. मामा ज्या वेळेस निवड समितीवर होते त्यावेळेस मामाने असंख्य लोकांना नोकरीला लावलं, त्यांच्या रोजीरोटीची व्यवस्था केली. परंतु मामा घरात पडल्याच्या नंतर त्या लोकांनी मामाकडे बघितलं नाही. हे तेवढंच खेदाची गोष्ट आहे. ज्या माणसाने त्यांच्या भाकरीची व्यवस्था केली
तो माणूस जेव्हा हॉस्पिटलाइज होता त्यावेळेस त्याला मामाला बघायला त्या नोकरीवाल्या लोकांना वेळ नव्हता. NTC मिल परिसरामध्ये राहत असताना प्रज्ञा करुणा विहाराच्या माध्यमातून नांदेडमध्ये मामाने आंबेडकरी चळवळ जोमात चालवली. मामाकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, ते म्हणजे नेत्यासोबत इमानदारीने कसं राहतात. मी अनेक लोकांना बघितलेले, अनेक पक्ष बदलताना, परंतु मामा सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त आणि फक्त रासू गवई साहेब यांच्यासोबतच होते आणि मरताना ते रासू गवई साहेब यांच्यासोबतच होते. दुसरा एक या ठिकाणी महत्त्वाचा उल्लेख करण्याच्या संदर्भानं मी उभा आहे ते म्हणजे मामा येवले यांच्या संदर्भानं नांदेड जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीत काम करत असणारी बरीच मंडळी समोर एक बोलतात, मागे एक बोलतात. समोर असले की चांगलं चांगलं सांगतात, पाठीमागं वेगवेगळं बोलतात मामाच्या संदर्भात. मी काल प्रकाश जेवले यांना एकांतामध्ये गायकवाडचा एक उल्लेख करून सांगितला एका माणसाचं नाव घेऊन की मामाच्या संदर्भाने त्यांनी त्याचे उलटसुलट चर्चा करतात. ते माझी त्या सर्वांना एक सांगणं आहे की नांदेड जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीचे एक आधारवड होते मामा येवले. असंख्य कार्यकर्ते त्यांनी घडवले, असंख्य लोकांच्या घरामधल्या चुली त्यांनी नोकरीच्या माध्यमातून पेटवल्या आणि रासू गवई साहेब यांच्यासोबत राजकारण करत असताना वेगवेगळ्या समित्यावर जाऊन नांदेड जिल्ह्याचं नाव त्यांनी खूप मोठं केलेलं आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांचं नियोजन समितीमध्ये नाव आहे. त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. असं मोठं माणूस आपल्या नांदेडमध्ये होतं आणि त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सानिध्यातून आपण सर्वजण घडलो ही आपल्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. हे सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. मला या ठिकाणी आणखी एक उल्लेख करायचा आहे, विशेष करून गायकवाड साहेबांचा, सुरेशजी गायकवाड साहेबांचा, की ते रोखठोक आहे. मामा येवले ज्यावेळेस वारल्याच्या नंतर प्रकाशजींना भान नव्हतं. येवले परिवार सर्व दुःखात होता. परंतु आम्ही काही मंडळींनी म्हणजे ठरवलं की एवढं मोठं व्यक्तिमत्व आज आपल्यामधून गेलेलं आहे आणि किमान बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत आपण मामाचं पार्थिव देह घेऊन जाऊया. आणि मग आम्ही तसं केलं. त्याच्यावरही बऱ्याच लोकांनी टीका टिप्पणी केली, परंतु ते गायकवाड साहेबांचं सांगायचं असं होतं की गायकवाड साहेबांनी त्या श्रद्धांजलीपर भाषणामध्ये त्यांच्या तिथं सांगितलं की माझा आणि मामा येवलेचं आयुष्यभर कधी पटलं नाही. त्यांचा मार्ग वेगळा होता आणि गायकवाड सरांचा मार्ग वेगळा होता, परंतु ते त्यांच्या जागी योग्य होते आणि मी माझ्या जागी योग्य होतो. म्हणून तो माणूस माझ्यासाठी कालही ग्रेट होता, आजही ग्रेट आहे आणि उद्याही ग्रेट राहील असं त्यांनी त्यांच्या तिथल्या मनोगतामध्ये व्यक्त केलं. म्हणून माणसाने रोखठोक असावं असं माझं मत आहे. या ठिकाणी संयोजकांतर्फे सत्कार होईल. एक मिनिट सत्कार करण्यासाठी विनंती करतो डॉक्टर दिनेश निखाते आणि सुरेश हाटकर, संजय तोफेकर, भीमशक्तीचे संजय तोफेकर, आपल्या सर्वांना सुपरिचित असे आदरणीय सुरेश दादा गायकवाड यांना विनंती करतो. साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यानमालेचं पहिलं वर्ष आणि त्याची सुरुवात आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होते आहे. तसं पाहिलं तर या कार्यक्रमात मी बोलणं म्हणजे एक मोठा विनोद आहे. मामा येवले साहेब ज्या पक्षाचं नेतृत्व करत होते त्या पक्षाची दलित पॅंथरचा कार्यकर्त्यापासून, परंतु मामासाहेब येवले ज्या सुरुवातीला दादासाहेब गायकवाडांच्या सोबत त्यांनी कार्य केलं, नंतर दादासाहेब गवई यांच्या सोबत ते अखेरपर्यंत राहिले. त्यांच्यासोबत माझी अनेक वेळेला चर्चा झाली. एक पक्षीय अभिनिवेश
त्यांच्याकडे होता आणि माझाही होता. त्यांचं नेतृत्व असताना जात असताना माझ्या नेतृत्वाशी होत असलेले मतभेद आणि वय परत्वे मी ज्या गोष्टीला सामोर जात होतो त्या गोष्टींचा विचार करत असता एक त्यावेळेला लक्षात आलं की मामा येवले ठीक आहे, मला त्यांची भूमिका पटली नाही. हे खरं जरी असलं तरी ते जी भूमिका घेऊन गेले जगले. आता त्यांची भूमिका म्हणजे काय की रिपब्लिकन पक्षाची जी काही भूमिका आहे ती भूमिका त्यांची भूमिका ज्या पद्धतीने ते जगले तसा जगणारा माणूसही त्यांच्यासारखा मराठवाड्यामध्ये अन्यत्र मला दिसून आला नाही. अगदी 1962-63 गायरान जमिनीचा सत्याग्रह असेल, त्यानंतरचे अनेक अन्याय अत्याचाराचे प्रकरण असतील, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वरती अन्याय अत्याचाराचे प्रश्न असतील, बहिष्कारासारख्या गंभीर प्रकरणाला कसं सामोरं जायचं, या सगळ्या गोष्टीचा मुकाबला मामा येवलेंनी त्यांच्या काळामध्ये केला. चळवळी तर मोठ्या केल्या. चळवळी ह्या जनतेच्या प्रश्नावरच्या होत्या. मामा येवले रिपब्लिकन चळवळीमध्ये मोठा नेता झाला. राजकीय दृष्ट्या मात्र अपयश पचवत असंच होत आलेलं आहे. रिपब्लिकन चळवळ पूर्वीची आणि आताची आंबेडकरी चळवळ ही सातत्यानं अपयशी का होते आहे. खरं तर आज मला प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे, पूर्वी कोणता तरी साहित्यिक तो म्हणाला की सत्तेच्या राजकारणात माझं मन रमत नाही. मला वाटतं नामदेव ढसाळच म्हणाले होते, माझं मन आता पक्षीय राजकारणात रमत नाही असं मला म्हणायचं आहे. आणि एवढी अस्वस्थ मनाची दगबग घेऊन मामा येवले कसे जगले असतील असं ज्या वेळेला मी विचार करतो त्यावेळेला मला खरंच मामा येवले मोठा माणूस वाटतो. मी त्यांच्याशी या विषयावर अनेक वेळेला चर्चा केलेली आहे. ऋषिकेश आहे इथे. आंबेडकरी चळवळीचा, आंबेडकरी राजकारणाचा खरंच कुणीतरी अभ्यास केला का? आंबेडकरी राजकारण, त्याचं यश अपयश याच्याकडे कोणी गांभीर्यानं पाहिलेलं आहे का? माझे मित्र सुखदेव चिखलीकर म्हणाले की मामा येवलेंच्या शेवटच्या दिवसामध्ये त्यांनी सांगितलं आपल्याला, मी त्यांना विचारलं होतं की मामा, या क्षणाला तुम्हाला काय वाटतं, तुमची अनुभूती काय आहे? त्याचं कारण असं होतं, आठवले साहेब, 99ला रिपब्लिकन पक्षाचं अधिवेशन मी नांदेडला घेतलं. रिपब्लिकन पक्षाच्या बाकीच्या 10 लोकांनी नांदेडला पिटिशन टाकलं, स्टेट पिटिशन.
की आमचा रिपब्लिकन पक्ष खरा आहे, प्रकाश आंबेडकरचा रिपब्लिकन पक्ष बोगस आहे, त्याला अधिवेशन घेण्याची परवानगी देऊ नये. मी थोडा हुशार होतो, राजकारणामध्ये माझी बऱ्यापैकी चलती होती नांदेडच्या शहरात. आणि शिवाय मला हे मान्य केलं पाहिजे की प्रकाश आंबेडकर हे नाव माझ्यासोबत आहे. कोणाचा गैरसमज होता कामा नये. मी वक्ता नाही, त्याच्यामुळे बघितलं. थोडक्यात दाखवायचं मला. ते म्हणाले त्यांचा रिपब्लिकन पक्ष खरा आहे, मी म्हणालो माझा रिपब्लिकन पक्ष खरा आहे. मला आज मामा येवलेंना म्हणालो तुमचा रिपब्लिकन पक्ष आज कुठं आहे? आणि मी स्वतःला विचारतो की माझा पक्ष आज कुठं आहे? आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून या प्रश्नाचं उत्तर मामा येवले नाही देता आलं नाही. या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळही नाही. पण असं का घडलं ज्या वेळेला मी विचार करतो का आजच्या घडीला आमचा शत्रू पक्ष हा एवढ्या मोठ्या ताकदीनं उभा आहे की त्याला आम्ही आज हिटलर म्हणतो. मग त्या हिटलरच्या सोबत लढायचं झालं तर शाहू फुले आंबेडकरवाद्यांना मध्यस्थी एका दुसऱ्या पक्षाला करावी लागत आहे. थेट आम्ही हिटलरशी लढू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आता हा मधला पक्ष कोण तुम्ही समजू शकता. ही परिस्थिती का आली? बाबासाहेब 1956 ला गेले. त्याच्यानंतर रिपब्लिकन पक्ष नावाचा पक्ष पक्षीय दृष्ट्या आणि सांघिक दृष्ट्या एका ढाच्यातून कदापिही उभा राहिला नाही. पक्ष खालून वर जाण्यापेक्षा तो वरून खालपर्यंत आला. म्हणजे आधी कळस आणि नंतर पाय. नेत्याने वर काहीतरी करायचं आणि मग नेता फिरायचा आणि माणसं जमा करायचं. माझी तरी लेखक लोकांबद्दल फार तक्रार आहे. हे काय लिहितात मला समजत नाही. काय अभ्यास करतात मला समजत नाही. BC कांबळेंनी बाबासाहेबांचा आत्मचरित्र कार्यक्रम चालू आहे, तुम्ही वाचला असेल. BC कांबळे असं म्हणतात की बाबासाहेबांचं आत्मचरित्र कोणी लिहावं. त्याचं उत्तर त्यांनी दिलं. ते म्हणतात दस्तूर खुद बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहावं. बाबासाहेबांना ते लिहायचं होतं. त्या काळात एक जगामध्ये प्रसिद्ध झालेलं पहिलं एकमेव आत्मचरित्र होतं. ते त्यांच्या लायब्ररीत होतं. पण नंतर बाबासाहेबांना वेळ मिळाला नाही. आपल्या या सगळ्या राजकीय घडामोडीचा कोणत्या तरी लेखकांनी उहापोह केलाय. ज्या नामांतराच्या दंगलीचा आम्ही उल्लेख करतो त्या नामांतराच्या दंगलीचा आढावा घेणारं पुस्तक कुणी लिहिलंय माहिती आहे आपल्याला? कुणी लिहिलंय? नाव सांगा मला. हा कोणी? कोण माणूस आहे? हा माणूस कोण लिहिणार? तो एक पुरोगामी विचारवंत प्राध्यापक सुधीर गव्हाणे. आणि त्याने ते पुस्तक लिहित असताना फक्त मॉडेल मित्रांचं डोळ्यासमोर ठेवलं. आंबेजोगाईची दलित युवक आघाडी एक आणि दुसरं शांताराम पंधेचे युवक्रांत 2. नामांतराची दंगल एवढी मोठी झाली, एवढा मोठा लढा झाला. आमची लेखणी चालली नाही, विद्रोही लेखणी तशीच
देशद्रोही लेखणी रिपब्लिकन पक्षाच्या बाबतीत मार्गदर्शक म्हणून कधी उपस्थित राहिली नाही. ती जर राहिली असती तर आज मामा येवलेंचा वारस प्रकाश येवले ठरण्याच्या ऐवजी मामा येवलेंचा वारस रिपब्लिकन पक्ष ठरायला हवा होता. ज्या पक्षाचे लोकसभेत खासदार आहेत, ज्या पक्षाचे विधानसभेत खासदार आहेत, आमदार आहेत, पण ते झालं नाही. चळवळीमध्ये ही अत्यंत वाईट अवस्था आपल्या राजकारणाकडे आलेली आहे. का आलेली आहे? आता जुनं सगळं गेलं. येवले साहेबांनी सांगितलं की प्रकाश आंबेडकर आणि काळशीरामजींनीच केलं असं नवीन पिढीचा हे आहे. त्यांच्याकडे त्यांना माहिती आहे, भ्रम आहे त्यांचा. याच्या अगोदरही चळवळी झाल्या, याच्या अगोदरही सगळं काही झालं, पण चळवळीचा, आंबेडकरी राजकारणाचा, आंबेडकरी यश अपयशाचा फक्त पराजय एक प्राध्यापक डॉक्टर R.K. क्षीरसागर यांनी भारतीय रिपब्लिकन पक्षावर एक मार्गदर्शनपर पुस्तक लिहिलेलं आहे, ग्रंथ लिहिलेला आहे, संशोधन आहे त्यांचं. आणि मला वाटते प्राध्यापक डॉक्टर S.S. नरवाडे यांनी मराठवाड्याच्या प्रश्नावर एक पुस्तक लिहिलेलं माझ्या वाचनात आहे. असो, मामा येवले साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जो काही खडतर प्रवास केला तो खरंच खडतर प्रवास आहे. आणि आता मला पक्ष बदलावा लागला. मामा येवलेला ती संधी होती, पण मामा येवलेने पक्ष बदलला नाही. त्यांचे आणि अशोकराव चव्हाणांचे एवढे जवळचे संबंध असतानाही त्यांनी पक्ष बदलला नाही. आम्हाला बदलावा लागला. लोक आम्हाला म्हणतात गद्दार झाले, लोक आम्हाला काय काय म्हणतात, पण पुढचं आयुष्य जगायचं कसं हे ज्याचं त्याला ज्या वेळेला कळते त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये त्याला मार्ग काढायचा असतो. आंबेडकरी चळवळ हे मी नेहमी म्हणत असतो, शो मस्ट गो ऑन. ही सर्कशीची आहे, सर्कशी सारखी आहे. तिच्यामध्ये कलाकार खूप आहे. एका तंबू एक खांबी तंबूवर उभी आहे ती. कलाकार चालतात तोपर्यंत मालकाचा गल्ला फुल आहे. कलाकार ज्या दिवशी मरतो त्या दिवशी मालक म्हणतो शो मस्ट गो ऑन. असा मृत्यूचा सापळा आंबेडकरी चळवळ आज या अवस्थेमध्ये आहे. म्हणून येवले साहेबांना मी म्हटलं की बाबा तुम्ही काही गोष्टी करू शकता, तर या चळवळीच्या अनुषंगाने काही अशा प्रकारे चर्चा नांदेड शहरात व्हावी आणि ती मामा येवले साहेबांच्या स्मृती दिनाप्रित्यर्थ व्हावी. आज ही पहिली व्याख्यानमाला त्यांनी आयोजित केलेली आहे. पुढे मागे माझी त्यांची खरं म्हणजे चर्चा झाली नाही. आम्हाला यापुढे या व्याख्यानमालेला फक्त राजकीय विचारवंतच बोलवायचे. काय डोकेफोडी होऊ द्यायची ते होऊ द्या, राजकीय नेतेच बोलवायचे. काय डोकेफोडी व्हायची ते होऊ द्या. मार्ग निघाला पाहिजे, डोके फुटले पाहिजे, त्याचा पट्टी करणारा डॉक्टर कोण आहे ते कळलं पाहिजे. मी एक काल परवा पुस्तक मागवलंय. बाबासाहेब आंबेडकर, गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल संसदीय राजकारणातील संसदीय मतदारसंघावरील त्यांचं जे काही मतभेद आहे त्याच्यावरचं एक पुस्तक आहे. वनरू नावाच्या हरियाणाच्या चीफ सेक्रेटरीने लिहिलेलं आहे. आपल्याला राजकारणामध्ये फारसं अंडोरे साहेबांच्या समोर मी म्हणून आहे, आमच्या समाजाला फारसं कळत नाही. अरे आपल्याला मतदारसंघच असे तयार केले की आपण निवडून येऊ शकत नाही. नांदेडचा मतदारसंघ लोकसभेला राखीव होणार होता, आपण लोहा आणि कंधार तिकडं लातूरला जोडला, लातूर राखीव केलं. आम्ही शिवराज पाटील चाकूरकरांपर्यंत गेलो, काही फायदा झाला नाही. नांदेडचा मतदारसंघ रगडा ठेवून दिला दुसरा माणूस. तिकडे उमरखेड घुसवला आणि हिंगोली ओपन करून टाकला.
हे सगळे खेळ चालतात. हे खेळ सामान्य माणसाच्या समजमध्ये येत नाही. आणि जे भांडवल म्हणजे सत्ताधारी पक्ष आहेत, या सत्ताधारी पक्ष हा असो किंवा तो असो, यांना तुमच्या अस्मितेचं सत्ता कारण उभं करायचं नाही. त्यांना उभं करायचं नाही. मग याच्यावरती मार्ग काय असावेत, याच्यासाठी मी स्वतः पुढच्या 10-15 दिवसात एका व्याख्यानमालेचं आयोजन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये अशोकराव चव्हाणांपासून बाकी सगळ्या मंडळीला बोलवण्याचा माझा प्रयत्न आहे. मी स्वतः जाऊन त्यांना बोलायलाच लावणार आहे किंवा ही जी निवडणूक पद्धती आहे ही निवडणूक अन्यायकारक आहे. आमच्या रिपब्लिकन पक्षाचा इतिहास होता की जे 5-7 खासदार निवडून आले, 19 आमदार निवडून आले, तर मग ते कोणत्या वेळेला निवडून आले? 1952ला ते जर निवडून आले, 52 का 52, मग ती प्रणाली का नाही, ती बंद का केल्या गेली? आणि मग आम्हाला निवडून येण्यासाठी दुसरे काय पर्याय आहेत? याचा जोपर्यंत ओपन टॉक होणार नाही तोपर्यंत आपल्या समाजाचं राजकीय जे काही प्रबोधन आहे ते होईल असं माझं मत नाही. या निमित्ताने मी एवढंच माझं मनोगत व्यक्त करतो. कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना दिला जाणार आहे. मातोश्री रमाई आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार. नृत्य संपलेले ही 4थी आवृत्ती या ठिकाणी. मला माफ करा, सर्वांचा नामनिर्देश या ठिकाणी करता येणार नाही, परंतु एवढंच मी मनापासून सांगेल की मंचकावरील सर्व मान्यवर यांना मी अभिवादन करते. तितक्याच तोलामोलाचे समोर बसलेले मान्यवर, ज्या धर्तीचे मान्यवर स्टेजवर आहेत त्याच धर्तीचे मान्यवर खाली सुद्धा बसलेले आहेत, त्यांनाही मी अभिवादन करते, जय भीम करते. ह्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या मला फार नवल वाटत आहे. मी सर्वप्रथमच सांगेन, विशेषतः महिलांना सांगेन की मी एक साधी हाऊसवाईफ आहे आणि दादासाहेबांच्या पाठीशी राहणं हे जरुरी होतं, कारण की त्यांना जर जनतेची सेवा करायची असेल तर त्यांच्या पाठीशी राहणं आणि पाठीमागचं बॅकग्राऊंड सांभाळणं हे माझं कर्तव्य होतं. तसं जर पाहिलं तर हांडोरे साहेब 3ऱ्या वर्गात असताना मी मुठमुठ माती घेऊन बाबासाहेबांचा पोल उभारला आणि माझ्या वयोगटातील लहान मुलं आणि मुली आम्ही दर पौर्णिमेला झेंडा चढवायचं, सॅल्यूट मारायचं आणि संध्याकाळी तेवढ्याच सॅल्यूट मारून तो झेंडा खाली करायचा. 8वीत असताना मी समता सैनिक दलाची कॅप्टन होते आणि सगळ्या डोगड्यावर आणि मी फ्रॉकवर जिथे जिथं सभा राहायच्या बाबासाहेबांच्या वेळेस त्या ठिकाणी आमची टीम जायची. वेळ बराच झाल्यामुळे आणि जास्त वेळ न घेता थोडक्यात बोलायचं आहे, कारण मान्यवर मंडळींना मला वेळ द्यायचा आहे, कारण मी सगळ्यांचीच आई आहे. आईने जास्त बोलायचं नसते, तिने फक्त सेवा करायची असते. लग्न झाल्यानंतर दोघंही जर सामाजिक कार्यात गुंतलो असतो, कारण दादासाहेब हांडोरे साहेब नेहमी म्हणायचे की राजकारण केव्हा येतं, मग पेटी टाकण्यापुरतं राजकारण नसतं, अन्यथा त्या व्यक्तीने मग तो कोणत्याही पक्षाचा असो त्यांनी सेवक म्हणून जगायला पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की दादासाहेबांचे घर हे सर्वांसाठी खुले होते. दादासाहेबांच्या तोंडून मी त्यांची पत्नी म्हणून सांगत नाही, कारण पती आणि पत्नी हे दोघं एका नाण्याच्या बाजू असतात, तर मी पती म्हणून सांगत नाही, तर त्यांच्याकडे बारकाईने निरीक्षण होतं आणि त्यांनी समाजाची सेवा करावी आणि मी पाठीमागची बाजू सांभाळावी हे एक मी निश्चित करून ठेवलं. साहेब नेहमी म्हणायचे की राजकारणाची उशी डोक्याखाली घेऊन माणसाला झोप कशी लागते, आणि हांडोरे साहेबांना आणि मंचकावरील सर्व मंडळींना माहीत आहे
ते कबूल काही करत असतील नसतील तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु सर्वांसाठी सबके लिए खुला है, विहार है हमारा, और अभी तो वो सचमुच वो विहार ही बन गया है, की तिथे नुसतं मानवतेचे कामं चालतात. लग्न झाल्यानंतर मी लहानपणचे सेवक, माझे वडील नेहमी म्हणत होते की लग्न करणार नाही. आता लग्न केलं तर लग्न मुलं नाही करायला पाहिजे होते, मुलं केलं तर ती जबाबदारी आहेच. आणि साहेबांनी मला सरळ सांगितलं की मी सामाजिक कार्यामध्ये आहे, मुलं जर बिघडले तर ती जबाबदारी कोणाची? माझी. म्हणजे बरं बाबा, माझी जबाबदारी. आणि मी लग्न झाल्यानंतर असं करणंच माहिती होते की परिस्थिती कशी होती. मग शिलाई मशीनवर नोकरी लागेपर्यंत काम केलं, ते शिलाई मशीन अजूनही दागिना म्हणून आहे. लग्न झाल्यानंतर शिकत असताना शिकणं, येणाऱ्या जाणाऱ्याचं करणं आणि येणाऱ्या जाणारे काय कमी होते? 3 मुलाचं जेवण जर 25 लोकांना खाऊ घातलं तर जेवण कसं असेल? कधी कधी मला असं वाटतं की आपण मुलांवर खूप अन्याय केला, परंतु मला 3च मुलं नव्हते. बाबासाहेबांना मानणारी सर्व मुलं ही त्यावेळेस मला काय माहिती कुठून ध्यान आलं होतं. तर ती सगळीच मुलं. आणि आता तर प्रश्नच नाही आहे. आता घर नाही, दार नाही, काही नाही. सकाळी उठायचं, रात्रंदिवस सेवा करायची, जिथे कुठे रात्र होत असेल तिथं थांबायचं, दुसऱ्या दिवशी पुन्हा निघायचं. आणि हे जे करते ते मी उपकार करत नाही कोणावर. दादासाहेबांच्या पुण्याईनं तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक ठेवण्याचं भाग्य मला मिळालं. एक बाबासाहेबांचा कार्यकर्ता मला लेकरासारखा वाटतो. आणि दादासाहेबांनीही तेवढंच प्रेम कार्यकर्त्यावर केलेलं आहे. आणि त्या कार्यकर्त्याला एवढीशी झळ पोचू नये ही जबाबदारी माझ्यावर साहेबांनी ठेवली होती. एवढा विश्वास साहेबांनी टाकल्यानंतर त्या विश्वासापात्र करणं हे कोणत्याही पत्नीचं कर्तव्य असते. कारण साहेबांच्याकडनं जर जास्त काम करून घ्यायचं असेल, आणि साहेब काय होते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, राजकारणाच्या जागेवर. हा प्लॅटफॉर्म राजकारणाचा नाही आहे. मी इथं लहानपणचेच म्हणजे मी स्वतःला अजूनही सेवक म्हणते, जन्माचे सेवक आणि मरेपर्यंत सेवक. आणि अशा ह्याच्यामध्ये जेव्हा आमचं लग्न झालं होतं त्यावेळेस मुळशीला सभा होती आणि मला काही 16वा सभा येडबाई येड मला भाषण करायला बोलावलं. भाषण करा माईक हातात आल्यानंतर मी येडेपणानं बोलून गेली की मला जरी माता रमाबाईसारखं जरी होता नाही आला तरी रमाबाईच्या पावलावर पाऊल टाकून दादासाहेबांना समाजापासून दूर करणार नाही तेवढी मी त्यावेळेस शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर लक्षात आलं की बापरे, ही शपथ किती भारी आहे. ही किती कठीण शपथ आहे, भारी. आणि मग आंडोळे साहेब जेव्हा साहेबांचं निधन झालं, कारण लवकर मुलं झाली, लवकर स्टेबल झाली, आणि मला साहेब प्रत्येक ठिकाणी घेऊन जायचं. जरी घर सांभाळत असेल तरी बाकी कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये, ऑफिसरच्या ह्याच्यामध्ये सगळीकडे घेऊन जात होते. त्यामुळे साहेब गेल्यानंतर मला सेवा करण्याला कठीण झालं नाही. परंतु त्याआधी साहेब गेल्यानंतर माझं कर्तव्य संपलं, कारण मुलंही स्टेबल झाली होती आणि माझं कर्तव्य संपलं असं मला वाटायला लागलं. आणि मला सुद्धा जगायची इच्छा नव्हती, कारण जे काही कर्तव्य करायचं होतं ते माझ्यापर्यंत मी करण्याचा प्रयत्न केला. 1 वर्षभर हे 2 नळ मला अजूनही नवल वाटतंय की माझ्या डोळ्यामध्ये इतकं पाणी कसं काय आलेलं आहे. अजूनही मी विचार करते, परंतु मला उत्तर मिळत नाही. त्या विपश्यनेच्या माध्यमातून आंडोळे साहेब मी जे समोर गेले ते आता पाठीमागे वळलं नाही. आणि मला इतकी शक्ती आहे कि मला थकना मान्य नहीं है, थकना मना है, खाना भी मना है, काम करना और काम करते ही रहना इतना सिर्फ मुझे मालूम है. तर ह्या अशा तऱ्हेनं मी थोडक्यात ह्या कमल गवईचा जी जनतेची सेवक आहे
जन्मापासून जनतेची सेवक आहे आणि शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आणि शरीरामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत मी सेवा करत राहील, जनतेची सेवा करत राहील, सेवा करत राहील, बेईमानीमुळेच होणार नाही. कारण आज जे साहेब तुम्हाला दिसतात ते जनतेमुळे झाले. जरी मी त्याचा उपयोग घेतला नसेल, कारण साहेबांच्या भाकरीवर सर्व जनतेचा अधिकार होता, म्हणून सगळ्यांना आधी आम्ही जेवू घालायचं आणि सुरुवातीला परिस्थिती खूपच खराब होती. साहेब आपल्या समोरचं ताट कार्यकर्त्यांना द्यायचे, दवडीत एक एवढेसा तुकड्या असायचा सुरुवातीला, तर ते 2 तुकडे खायचे, एक गिलास पाणी प्यायचं आणि झोपून जायचं. नंतर मला नोकरी लागली, साहेब MLC झाले. परंतु आज म्हणजे त्यावेळी जेव्हा परिस्थिती खराब होती, गरज होती, तेव्हा परिस्थिती खराब होती. आज आता मी स्वतःही रिटायर झालेली आहे, परंतु मला लक्झुरी भोगण्याचा अधिकार कोणी देणार? लक्झुरी भोगू शकते काय? माझा समाज जर दुःखात आहे, त्यांना जर गरज आहे, तर त्या पैशावर सगळ्यांचा अधिकार. आणि माझा जर तुम्ही टाइम टेबल पाहिला तर डायरीत बोलते, मी बोलत नाही. म्हणजे सकाळपासून कुठपर्यंत काय कामं सुरू आहे ते डायरी बोलते आणि मला थकवा असा माहीत होत नाही. झोप येत असेल तर फार म्हणजे आता शिबिर सुरूच आहे तिथे. आणि सकाळपासून मी इथे येताना 1-2 कार्यक्रम करून आले आणि इतक्या घाईत आले की मला वाटलं कार्यक्रम राईट टाईम सुरू होईल. तर आम्ही शिक्षक असल्यामुळे टाईम टेबल आम्हाला पाठ असून तर इथपर्यंत मी थोडक्यात म्हणजे फारच थोडक्यात ही गोष्ट सांगितली. आणि मी तुम्हाला एवढं सांगते आता की मी समाजाची सेवक आहे आणि सेवा करते म्हणजे काय उपकार करते काय? माझं समाजाशी काहीही देणं लागतं, माझं बाबासाहेबांशी देणं लागतं. आणि त्या साऱ्या गोष्टी मला दादासाहेब गवईंनी शिकवल्या. आणि जे काही मी तुमच्यासमोर दिसते आहे ते केवळ दादासाहेब गवईंच्या शिकवण्यामुळे. ते माझे गुरु होते, पती कमी होते आणि त्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि त्यामुळे आज मी रात्रंदिवस जी सेवा करते आहे. मला थकवा माहीत नाही, भूक लागत नाही, झोप येत नाही. आणि हे एक आश्चर्य आहे, तो आश्चर्याचा एक भाग कदाचित विपश्यनाही असेल. दुसरं म्हणजे आज जो काही सत्कार केला, मी आधीच सांगितलं मी त्या पात्र नाही. हे प्रकाशला कसं दिसलं आणि त्यांच्या कमिटीला कसं दिसलं काय माहिती. कोणती बाई तो जर लग्न करेल तिला ते करणं भागच आहे. घरातलं काम करणं, लेकरांना मोठं करणं, नवऱ्याची सेवा करणं हे भारतीय संस्कृतीच्या मानाने कोणतं असं विशेष आहे. तर ते काही विशेष मी केलेलं नाही आहे. फक्त एवढंच सांगेल की मी अक्षरशः रात्रंदिवस मेहनत करायची. और मैं हमेशा सबको बोलती हूँ कि आपको यदि आगे जाना है तो सुख का राज मेहनत आहे. तुम्ही जेवढी मेहनत केली तर तेवढी तुम्हाला त्याचा फळ मिळेल. आता भूषणचा इंटरव्ह्यू घेतात, त्याचा भूषणचा इंटरव्ह्यू कमी होतो आणि माझाच इंटरव्ह्यू जास्त घेतात. तर एक पत्रकार माझ्यासमोर आले आणि त्यांनी विचारलं, कारण त्याआधी भूषण मराठीमध्ये होता, कारण परिस्थिती गंभीर होती आणि सगळ्यांनाच माहिती आहे की तो गजेगाडामध्ये शिकला. गजेगाड म्हणजे कशाला म्हणतात, म्हणजे गजेगाड म्हणजे ढोराच्या याच्यामध्ये नाही शिकला तो. गजेगाड म्हणतात की मोकाट जनावर जे असतात त्याच्यासाठी जो पोटवड्या असतो त्याला गजेगाड म्हणतात. आणि झोपडपट्टीमध्ये आम्ही राहत होतो, त्याच्याजवळच गजेगाड नाव, त्याला गजेगाड म्हणत होते, ती शाळा होती. आणि अशा गजेगाटामधून, कारण बरेच अजूनही मला व्याख्यान लोक देतात की म्हणजे खूप श्रीमंत असलं, खूप पैसा असला म्हणजे बोलून मोठं होतात, काही जरुरी नाही. तो गजेगाटा मधला मुलगा जर सुप्रीम कोर्टाचा जज होऊ शकतो, तर मेहनत जर केली तर कोणीही मागे राहू शकत नाही. तर मला प्रश्न केला की भूषणला जेव्हा मराठीमधून तुम्ही इंग्लिशमध्ये टाकलं, कारण दोघंही इंग्लिशमध्ये सुरुवातीपासूनच होते, याला मला असं वाटत होतं की याला बोलण्यामध्ये काहीतरी त्रास होतो आणि एखाद्या वेळेस डिप्रेशनमध्ये गेला तर मी जबाबदार नाही, आई म्हणून. म्हणजे आई म्हणून मी काहीतरी कमी आहे असं मला जबाबदारी असं वाटलं. आणि मी त्याला सांगितलं तुला इंग्लिश मीडियम टाकलं चालेल का, तर हो म्हणाला. पण एकदम 7वीतून इंग्लिश मीडियममध्ये फादर काही घ्यायला तयार नव्हते. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही त्याला इंग्लिश मीडियममध्ये तुम्ही घ्या, कारण तुमचा मी स्वतःच टीचर आहे, तुमचा अपेक्षाभंग होऊ देणार नाही. आणि ते पहिल्या 3 महिन्यामध्ये
तो 5वा की 6वा आला, 6 महिन्यामध्ये 3 महिन्यात आला आणि ॲन्युअलला फर्स्ट आला. आणि ते त्याचं फर्स्ट आहे ते शेवटपर्यंत त्याने जे कायम ठेवलं ते अजूनही फर्स्टच आहे. तर हे तुम्हाला का सांगितलं की मला थोडंसं बायांविषयी बोलायला पाहिजे, कारण मी एक आई आहे आणि सगळ्या बायांना मी तेच सांगते की नेता नंतर व्हा, आपली प्रगतीही करा, परंतु आधी मुलं घडवा. नाही तर तुमच्या अन्नाच्या तुम्ही भाकर खाता ती भाकर सुद्धा सुखानं खायला मिळत नाही. आणि म्हणून चांगले मुलं घडवा अशी आपल्याकडनं अपेक्षा करते. आणि आता आपण वळूया मुख्य कामासाठी. तर मामा येवले आणि माझा तसा संबंध राजकारण साहेबांचं होतं म्हणून तसं थोडंसं मी जन्माचीच राजकारणी म्हटल्यापासून मी स्वतःला सेवक समजते. आधीच सांगितल्याप्रमाणे राजकारण केव्हा येतं, मतपेटीत टाकण्यापुरतं किंवा आता बटन दाबण्यापुरतं. बाकी कोणत्याही राजकारणी माणसाने स्वतःला समाजसेवक समजून समाजाचे एक आपण देणं लागतो, बाबासाहेबाचं देणं लागतो असं समजून काम केलं पाहिजे. तर मामा येवलेचा माझा संबंध साहेब राजकारणात होते त्यामुळे झालेला आहे. परंतु काय झालं की ते होता केव्हा त्याचं घरगुती स्वरूपात रूपांतर झालं काही समजलं नाही. आणि त्यातच मामाचे आई वडील गेले आणि त्यामुळे आमची पुन्हा जबाबदारी वाटली. त्यांचे आई वडील गेल्यानंतर त्यांच्या आईने माझ्या गोट्यामध्ये त्यांना टाकलं आणि त्यामुळे मामाची आणि पर्यायानं त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर, म्हणजे कारण साहेबांना वेळ नव्हताच, माझ्यावर आली. आणि मामासुद्धा तुम्हाला फार ते साधे वाटायचे, खूप भांडायचे माझ्याशी. म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणजे मुलाचा अधिकार त्याने कुठे गेला प्रकाश खऱ्या अर्थानं. आणि सगळ्या लोकांना वाटायचं की हा इतकं भांडतो आता कमलते आणि मामा आता 12 महिने बोलणार नाही, आम्ही थोड्या वेळानं पाहिले का बोलायला लागायचं. तर असं तऱ्हेने मामाचा संबंध आला. आणि अनेकदा काही लोकांनी सांगितलेलं आहे इतकं साहेबांचं प्रेम होतं मामावर की प्रकाश एकदा मामा आजारी पडले, सिरियस होते. साहेब दिल्लीला पार्लमेंटमध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी पार्लमेंट सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी होते. मला दिल्लीवरून साहेबांनी फोन केला की मामा येवले सिरियस आहेत आणि ॲडमिट आहे, तू जाते का आता. बॉसची म्हणजे आदेश असला नाही म्हणायचे कुठे सो मी म्हणे ठीक आहे जाते. इतक्यात बाहेर म्हणजे कुठून तरी बाहेरूनच आले होते आणि रस्त्यावरच उभी होती. तर तिथूनच मी गाडी काढली आणि आली. तर मामाने काय करा तिथूनच सुट्टी घेऊन घेतली. डॉक्टर म्हणाले मामा असं नका करू, मामा असं नका करू. नाही माया आली म्हणे आता मला काही नाही होत म्हणे. आणि ते एवढंही करून थांबले नाही. तिथे त्यांनी मोठी सभा घेतली. डॉक्टर सभेला होते सिव्हिल सर्जन, तरी मामा बोलू नका नाही आता माया आली तर काही नाही होत. तर इतका असा विश्वास एवढा मामाचा होता. आणि त्यात म्हणजे मी आधीच सांगितल्याप्रमाणे हे माझे आणि मामाचे घरगुती संबंध होते. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण वेळ कमी आहे आणि बराच वेळ झालेला आहे. फक्त एक मी उदाहरण सांगेन की एकदा मामा सारंग बिल्डिंगमध्ये मी राहत होतो. तर त्या दिवशी काय झालं की फुलझिले साहेब एका रूममध्ये होते, एका रूममध्ये मामा होते आणि आमच्या रूममध्ये कशाला तरी आग लागली आणि साहेबांनी मला म्हणजे आग लागली म्हटल्यामुळे मी इकडे तिकडे पाहिलं. माझे केस मोकळ होते आणि मी इकडे तिकडे पाहिलं तर मामा दिसत नाही. फुलझिले साहेबांनी उठवलं आणि मामा तर बेफिकीर मस्तपैकी झोपले होते. मी दोन्ही हाताने त्यांना असे अक्षरशः त्या रूममधून ओढत हॉलमध्ये आले. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की आमच्या त्या मायलेकाच्या ज्या आहेत त्यांचं गवई कुटुंबावर खूप प्रेम होतं, विशेषतः साहेबांवर फार प्रेम होतं. आई म्हणजे तर आईच असते, भांडायलाही असते आणि प्रेम करायलाही असते. तसं या मामाने आमच्यावर अतिशय प्रेम केलेलं आहे. जेव्हा मामा निघून गेले माझी प्रकृती ठीक नव्हती तरी त्यावेळेस मी त्याच्यामध्ये सुद्धा आलेली आहे आणि मामाच्या शेवटच्या याच्यापर्यंत त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर निघून गेलेले आहे. आणि आता आजचं यांनी प्रकाशने बोलवलं. वास्तविक माझी तारीख होते तुम्हालाही माहीत आहे
की मी सकाळी घाईघाईमध्ये करून ते कार्यक्रम करून आले. तुम्हाला सगळ्यांना बिरबल अकबराची गोष्ट माहीत आहे ना, उसाची. एकदा बिरबलाला उशीर झाला होता. उशीर झाला तर अकबराने सांगितलं की उशीर का झाला. त्याने सांगितलं की माझ्या मुलाने हट्ट केला. तर ते म्हणे असं कसं मुलगा हट्ट करू शकतो. चला म्हणे तुम्ही म्हणे म्हणजे तुम्ही वडील आणि मी मुलगा. आणि त्याने ते ऊस घेतला, कांडे केले, परत ते ऊस लावायला सांगितलं. आणि शेवटी बादशाहला इतका राग आला की त्यांना मारायला लागलं की त्याने सांगितलं तुम्ही बिरबल राजा आणि मी अकबर आहे म्हणून. तसे आपले प्रकाशराव एक आला पाहिजे म्हणजे आलं पाहिजे. आणि माझी नैतिक जबाबदारी असे की आता मामा नाही आहे. आता मामा नाही असल्यामुळे मामाच्या वेळेस जेवढं त्या कुटुंबावर प्रेम होतं तेवढं जर मी त्या कुटुंबावर प्रेम नाही केलं तर मला साहेबही माफ करणार नाही. त्यामुळे या प्रकाशाला तुम्हाला यावं लागतंय. बरं म्हटलं बाबा मी येते. आणि त्याने वयाचा विचार केला. माझे दोन्ही टंगणे तुटलेले आहेत. प्रतिभाताईंच्या नातीच्या लग्नाला मुंबईला गेली तर रॉडेल अँड बॉल अँड दोन्ही टंगणे खराब आहेत. आणि किती अंतर असेल तिथून नॉनस्टॉप आम्ही इथं गाडी आलो की कारण कार्यक्रमाला लेट होऊ नये म्हणून. तर आणि अशा तऱ्हेने ह्या कुटुंबाचं असं आमचं प्रेम आहे. ते प्रकाशने पुढे हे केलं आणि याच्या पूर्व पारितोषिक सर्वसामान्य माणसाचं हित जोपासणारी चळवळ होती. अन्यायाकडून न्यायाकडे नेणारी चळवळ होती. अस्पृश्यता निवारण करण्याची चळवळ होती. माणसाला माणूस